तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव शुभम गाडवे आणि तुम्हाला माहिती आहे आपण खूप जण भावांना काय प्रॉब्लेम होता की आपण जे पहिले प्रॉक्सी सर्व्हरची लिंक दिली होती ते खूप जणांच्या याच्यात वर्क नव्हती करत. तर आज मी तुम्हाला पूर्ण इझिली स्टेपमध्ये सांगणार आहे की प्रॉक्सी सर्व्हर कशा पद्धतीने ओपन करायचं आहे. तर सर्वात पहिले बघू शकता, एक तुम्ही गेस्ट आयडी लॉग इन करायची आहे. तर हे गेस्ट आयडी तुम्हाला फ्री फायर ग्लोबलमध्ये डाउनलोड करावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला वाटेल की फ्री फायर ग्लोबल आपल्याला कुठून भेटेल, तर फ्री फायर ग्लोबल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल राहणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्या प्रोफाईलमध्ये गेस्ट आयडी लॉग इन करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघू शकता, 1 मिनिट याला थोडंसं मला कट करू द्या. त्याच्यानंतर आपण प्रोफाईलला जायचं. प्रोफाईलला गेल्याच्यानंतर तुम्हाला एक इथं आयडी दिसेल. ह्या आयडीला फक्त कॉपी करून ठेवायचं. आता एवढा काम झाल्यावर तुम्हाला काय करायचं, समोरची स्टेप बघा. त्याच्यानंतर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. एक लागणार आहे OX किबो नावाचं आणि दुसरं ॲप्लिकेशन लागणार आहे सिझुकी. सिझुकी हे तुम्हाला फक्त हे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जातील. म्हणजे तुम्ही जर प्ले स्टोरला सर्च केलं तर हे एक ॲप भेटून जातील. एकदम इझिली स्टेपमध्ये सांगणार आहे, खूप जणांना समजत नाही मग म्हणून म्हणतो. आणि हे जे दुसरे ॲप आहे OX किबो, हे आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. आता बघू शकता आपण टेलिग्राम चॅनलला आलो आहे आणि इथे तुम्हाला OX किबो नावाचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. हे बघू शकता 20.5 MBचं आहे. इथे तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि इथे मी जे पहिले दिलं होतं हे पुरे एक सेटअप होतं. आता ते जाऊ द्या, आता तुम्हाला मी सर्व इझिली स्टेपमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिझुकीला रन करायचं आहे, तर सिझुकीला ओपन करायचं. आता आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे की हॉटस्पॉट कनेक्ट करायचं आहे. आता मी एक आपलं कोणत्याही डिव्हाइसचं एक हॉटस्पॉट घेऊन घेतो आणि तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मग आपण बघूया की बाकीचं प्रोसेस काय करायचं आहे. तुम्हाला सुद्धा हॉटस्पॉट घ्यावं लागणार आहे. आता हॉटस्पॉट घेतला, आपल्याला सिझुकीला रन करायचा. सिझुकी ॲप मी ओपन केलं, हे तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर पेअरिंगला क्लिक करायचं. पेअरिंगला क्लिक केल्याच्यानंतर डेव्हलपर ऑप्शन. आता डेव्हलपर ऑप्शन ऑन कसं करायचं हे पण बघून घ्या तुम्ही. आता खूप जणांना डेव्हलपर ऑप्शन माहीत नसते. सेटिंगमध्ये गेलं, सेटिंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही सर्वात खाली याचं अबाउट डिव्हाइस. अबाउट डिव्हाइसच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल व्हर्जनला क्लिक केल्याच्यानंतर व्हर्जन नंबरला क्लिक करत राहायचं. ऑटोमॅटिक बिल्ड नंबर कमी होण्याआधी तुमचं इथं ओपन होऊन जाईल. आता आपलं डेव्हलपर ऑप्शन ऑलरेडी ओपन आहे, तर तुम्हाला ऑलरेडी ओपन आहे, याचं काही आपल्याला टेन्शन राहणार नाही. तर चला मग बघूया. आता डेव्हलपर ऑप्शनला क्लिक केलं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर थोडंसं स्क्रोल अप करायचं, स्क्रोल डाऊन करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल वायरलेस डिबगिंग, ह्याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ह्या कलरमध्ये एक रेज दिसेल, म्हणजे ब्ल्यू लाईन कलरमध्ये. तर याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथं IP ॲड्रेस पोर्ट नावाचं एक ॲप्लिकेशन असेल, याचं काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. फक्त आपल्याला पेअरिंग कोडचं घेणं देणं आहे. पेअरिंग कोडला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर वरून एक असं फोल्डर येतील, याला इथं क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथं जो आपल्याला पासवर्ड दाखवायचा असेल 787757, आपल्याला तुम्ही पासवर्ड बघू शकता आणि आपला IP ॲड्रेससुद्धा हे आपलं बघू शकता. त्याला आपल्याला पोर्ट करायचं आहे. डायरेक्ट कंटिन्यू करायचं, काहीच विषय नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कट करायचं. कट केल्याच्यानंतर अजून 2 वेळा कट करायचं. झालं एवढं काम झाल्याच्यानंतर अजून 1 वेळा कट करायचं. झालं एवढं काम झाल्याच्यानंतर काय करायचं, आता पेअरिंगचं ऑप्शन झाल्याच्यानंतर स्टार्टला क्लिक करायचं. आता स्टार्टला क्लिक करू शकता. स्टार्टला क्लिक केल्याच्यानंतर इथं काही सेकंद आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर इथची पण प्रोसेस कंप्लीट होऊन जातील ऑटोमॅटिकली. आणि त्याच्यानंतर एक आपल्याला खतरनाक असं टास्क येणार आहे की हे आपल्या स्टेप ओपन नसेल. आता एवढं झाल्याच्यानंतर हेच प्रॉब्लेम खूप जणांना माहीत नव्हता की काय करायचं. ह्यासाठी मला खूप जण कॉल वगैरे लावत होते, पण काही जणांसोबत माझं बोलणं होत नव्हतं. आता बघू शकता हे असं ऑप्शन येत आहे ना, रीड हेल्प नावाचं एक ऑप्शन येत असेल. तसंच आपलं सिझुकी रनिंग झालं आहे, पण याच्याशिवाय आपलं ॲप प्रॉपर रनिंग करणार नाही. त्यासाठी डबल इथं पेअरिंगला यायचं, डेव्हलपर ऑप्शनला यायचं. डेव्हलपर ऑप्शनला आल्याच्यानंतर सर्वात खाली येऊन जायचं मोबाईलच्या. आलो आता सर्वात खाली बघू शकता. सर्वात खाली आलो, थोडंसं वरवर आल्याच्यानंतर एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल डिसेबल परमिशन मॉनिटोरिंग नावाचं एक ऑप्शन दिसेल, डिसेबल परमिशन मॉनिटोरिंग. तर याला फक्त हे ऑफ असेल, याला फक्त ऑन करून द्यायचं. ऑन केल्याच्यानंतर बघू शकता आपल्या साऱ्या परमिशना गायब झाल्या आणि तुमच्या देखता आपलं इथं ओपन झालं. आता फक्त कट करायचं. कट केल्याच्यानंतर तुम्ही OX किबो नावाचं ॲप्लिकेशनमध्ये येऊन जायचं. आल्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्व बघायला मिळेल की आपलं काय काय इथं फाईल्ड व्हायचं आहे आणि काय काय अनफाईल्ड व्हायचं आहे. इथं अपडेट चेक म्हटलं तर मला नेटवर्क बंद करावं लागेल, कारण जो मी मोबाईलचा हॉटस्पॉट घेतलं होतं त्यामध्ये काही नेट नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर मी डबल कट करते आणि डबल आता इथं ओपन करते. आता मला वाटेल की हे चालू व्हायला पाहिजे. हा झालं चालू, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथून स्टार्ट नाही करायचं. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रोसेस करावं लागेल. एवढं प्रोसेस तुम्ही करून घ्यायचं तुमच्या डिव्हाइसमध्ये आणि मला डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता. इथे गेल्याच्यानंतर इथे तुम्ही मला मेसेज टाकू शकता शुभम म्हणून, किंवा इथे जर तुम्हाला मला मेसेज नाही करता आला
तर मला काहीच नाही करायचं. बघा मी तुम्हाला सांगते डायरेक्ट इझी स्टेपमध्ये. तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्रामला यायचं. इंस्टाग्रामला आल्यावर सर्च करायच्यानंतर इथं नाव सर्च करायचं MH, त्याच्यानंतर करायचं सर्च शुभ्या, MS शुभ्या 29, MS शुभ्या. आता माझ्या अकाउंटमधून दिसेल हा MS शुभ्या 29ला आल्याच्यानंतर तुम्ही याला मेसेज करा. मेसेज केल्याच्यानंतर काय पाठवायचं त्याला माहिती आहे का? फक्त तुमची UID पाठवायची. भावाला म्हणायचं हे माझीच ID आहे. फक्त मला म्हणायचं की भावा प्रॉक्सी सर्व्हरला मी लॉग इन करताय, पण माझं लॉग इनसाठी एक UID सेंड करायची आहे. म्हणजे तुम्ही माझ्यामार्फत डायरेक्ट तुम्ही तुमचं प्रॉक्सी सर्व्हर ऑन करू शकता. म्हणजे हे प्रॉक्सी सर्व्हर आपलं स्पेशली राहणार आहे एकदम फ्रीमध्ये. आता आपण जी UID कॉपी केली ती त्याचं तुम्हाला दाखवते, किंवा तुम्ही स्वतः पण करू शकता. तुमचं एक ॲप्लिकेशन राहील कीबो मोड्स नावाचं, याला UID लिंक म्हणून ॲप्लिकेशन राहील, याला डाउनलोड करायचं. डाउनलोडमध्ये डायरेक्ट क्लिकच करायचं ना. तुम्हाला लॉग इन वगैरे मागेल, डिस्कॉर्ड ID असेल तर त्याने लॉग इन करायचं, किंवा मग नसेल होत तर तुम्हाला ID सेंड करून द्या. इकडलं प्रोसेस मी स्वतः करून देईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, इथं आपली ID दिसेल. आता प्लॅन वगैरे ते जाऊ द्या तिकडं. त्यानंतर इथं IDला पेस्ट करायचं आणि इथं सेव्ह करायचं. सेव्ह केल्याच्यानंतर बघू शकता आपलं इथं URL ID कनेक्ट झाली आणि निंजाची शिवम 15 माझं जे टेलिग्राम आपल्या याचं पेज होतं डिस्कॉर्डचं, ते सुद्धा लॉग इन झाला. आणि इथं आपण 2 घंट्यासाठी आता फ्रीमध्ये खेळू शकतो. 2 घंट्याच्या नंतर ID एक्सपायर होईल तर फ्री फायर लॉग इन होणार नाही. आता याला मिनिमाइज करून टाका. मिनिमाइज केल्याच्यानंतर कीबोर्डमध्ये जा आणि इथं स्टार्ट पॅचिंग करून टाका. आता स्टार्ट पॅचिंग केल्याच्यानंतर ॲटोमॅटिक स्क्रिप्ट रायटिंग आणि त्यानंतर ऑलरेडी पॅच झालं, कनेक्ट झालं. तुम्ही बघू शकता तुमच्या देखता मी पूर्ण इझिली स्टेपमध्ये सांगत आहे. त्यानंतर डायरेक्ट आता गेम ओपन करा. गेम ओपन केल्याच्यानंतर आपण बघू शकतो की आता आपलं जे प्रॉक्सी सर्व्हर आहे, इंडियन प्रॉक्सी सर्व्हर, हे ओपन होते की नाही होत. आता 1-2 वेळा प्रॉब्लेम येतील की इथे दाखवल की अपडेटेड म्हणून, अपडेट करा बा ग्लोबल व्हर्जन असं लिहून येतील. तर त्याला काहीच भ्यायचं नाही, फक्त इकडे गेमला कट करायचं आणि डबल ओपन करायचं. त्यानंतर तुमचं जे राहणार आहे प्रॉक्सी सर्व्हर ते एकदम इझिली स्टेपमध्ये ओपन होऊन जातील. आता मी तुमच्या देखता लॉग इन करते आहे. तुम्हाला वाटत असेल की हे खोटं व्हिडिओ बनवते, फेक व्हिडिओ बनवते. तुम्ही इथं टाईमही काउंट करू शकता, म्हणजे आपल्या व्हिडिओचा जो चालू आहे आणि मी कशा पद्धतीने ओपन करू राहिलो तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आता कन्फर्मला क्लिक करा, त्याच्यानंतर इव्हेंटला साईड करून टाका आलेले इव्हेंट, आणि बघू शकता आपला प्रॉक्सी सर्व्हर रेडी झालेला आहे. आता अजून खूप जणांना वाटत असेल की प्रॉक्सी सर्व्हर नाही आहे, तर मग थांब भावा, थोडंसं वेट कर, तुला प्रॉक्सी सर्व्हर आहे की नाही हे पण मी सांगून देते. आता वॉलेटमध्ये आल्याच्या नंतर आता इथे बंडल वगैरे थोडंसं लोड घेतील, कारण की माझं जे नेटवर्क आहे काय चालू आहे 4G चालू आहे, म्हणून मला 5G नेटवर्कची गरज आहे सध्या. माझं 4G चालू आहे इथं. पण तुम्ही इथं बघू शकता की डायमंड आपले 9,999 झाले आणि लेवल 8 झालेली आहे. हे बघा सर्वच ओपन झालेलं आहे आता तुमच्या देखता. आणि बंडल वगैरे हे बघा. आणि हे प्रॉक्सी सर्व्हर जेवढे जण भाऊ ओपन करतात, यूज करतात, त्या सर्वांना मला इथं माहीत पडतं की तुम्ही काय काय केलं, काय काय नाही. हे प्रॉक्सी सर्व्हर मी माझ्या मार्फत तुम्हाला देऊ राहिलो. तुम्ही या ठिकाणी तुम्ही काही पण करसान, कोणते बंडल घालसान, काही आउटफिट घालसान, तर मला हे सर्व माहीत पडेल. आता कोणत्या तरी भावाने इथे बघू शकता तुम्ही बंडल हे घातले होते, त्यानंतर इमोट वगैरे तुम्ही काय ठेवला काय नाही, मला सारंच पहिलेच माहिती पडतं भावांनो, समजलं. आता हे जे प्रॉक्सी सर्व्हर हे आपलं स्वतःचं प्रॉक्सी सर्व्हर आहे. असं पण तुम्ही म्हणू शकता की शुभ्या भावाचं खुद म्हणजे स्वतःचंच एक प्रॉक्सी सर्व्हर आहे. म्हणजे एक मी स्वतः प्रॉक्सी सर्व्हर तयार केला आहे. आपला व्हिडिओ पण खूप लांब झालेला आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास व्हिडिओला लाईक करा, आणि त्याचबरोबर आपल्या सर्व भावांसाठी हा व्हिडिओ शेअर करा. कारण खूप सारे क्रिएटर काय आहे, हिंदी क्रिएटर असले किंवा अदर कोणते क्रिएटर, हेच प्रॉक्सी सर्व्हर तुम्हाला पैशानं विकतं. पण मी तुमचा भाऊ शुभ्या तुम्हाला एकदम फ्री आणि इझिली स्टेपमध्ये तुम्हाला मी प्रॉक्सी सर्व्हर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण सेटअप सगळं तुम्हाला सांगितलं की काही जरी प्रॉब्लेम आला तरी टेन्शन घ्यायचं काही कामच नाही. हे बघू शकता तुम्हाला एकदम इझिली स्टेपमध्ये प्रॉक्सी सर्व्हर ओपन होऊन जातील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि आपला जो पेज आहे इंस्टाग्रामचं पेज त्याला सुद्धा फॉलो करा, आणि आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.